ठाणे जिल्ह्यातील वन विभागात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार. शहापूर सब डिव्हिजन जिल्ह्यात अव्वल क्रमांकावर. शहापूर सब डिव्हिजन अंतर्गत वन विभागाच्या कार्यक्षेत्रात दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा विविध विकास कामांची टेंडर प्रक्रिया राबवली जाते. मात्र या प्रक्रियेत भ्रष्टाचार, संगनमत आणि नियोजनबद्ध लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर येत आहे. या कथित घोटाळ्यातील सर्वात संशयास्पद आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टेंडर क्लार्क. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार सदर टेंडर क्लार्क गेल्या 10 वर्षापासून एकाच डिव्हिजनमध्ये कार्यरत आहे. शासन नियमानुसार संवेदनशील पदावर ठराविक कालावधीनंतर बदली अपेक्षित असताना वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठेवण्यात आलेल्या टेंडर क्लार्कमुळे मर्जीतील ठेकेदारांचे चांगलेच फावले असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. टेंडर काढण्याचे नियोजन, अटी शर्ती ठरविणे, जिओ टॅगची अट, कागदपत्रांची छाननी या सर्व प्रक्रियांवर टेंडर क्लार्कचा थेट प्रभाव असल्याचा आरोप ठेकेदारांकडून केला जात आहे. कोणाला टेंडर भरू द्यायचे आणि कोणाला तांत्रिक कारणे दाखवून बाद करायचे हे आधीच ठरवले जात असल्याचा गंभीर आरोप होत असून शासनाने पारदर्शकतेसाठी ऑनलाईन टेंडर प्रणाली लागू केली असली तरी शहापूर सब डिव्हिजनमध्ये ही प्रणाली केवळ नावालाच असल्याचे समोर येत आहे. महा ऑनलाईन साईटवर टेंडर अपलोड केल्याचे दाखवले जाते, मात्र ते शासनाच्या मुख्य पेजवर दिसत नसून महाफॉरेस्ट नागपूरच्या पब्लिक पेजवर गेल्यानंतर टेंडर ID दिसतो. टेंडर डाउनलोड केल्याशिवाय काम कोणत्या रेंजमध्ये व कोणत्या गावात आहे हे समजत नसून काही कामांची नावे मुद्दाम चुकीची टाकली जातात. यात भर म्हणजे जिओ टॅगची सक्ती. संबंधित रेंजच्या वन क्षेत्रपाल RFO यांच्या सहीचे पत्र अपलोड करण्याची अट ठेवण्यात आली असून ही सही मर्जीतील ठेकेदारांशिवाय कोणालाही मिळत नाही. त्यामुळे इतर ठेकेदार टेंडर प्रक्रियेपासून बाहेरच राहतात. कोणी प्रयत्न केला तरी टेंडर तांत्रिक कारण दाखवून बाद केले जाते. विशेष बाब म्हणजे या कथित घोटाळ्यात विहीगाव, खर्डी, शहापूर, डोळखाम या रेंज अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये विहीगाव रेंज अंतर्गत सर्वाधिक कामे असून त्या रेंजचे RFO यांचा या संपूर्ण प्रक्रियेत जास्तीचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. जिल्ह्यापासून तालुक्यापर्यंत अधिकारी कर्मचाऱ्यांचे संगनमत, 10 वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेला टेंडर क्लार्क, ऑनलाईन टेंडर प्रक्रियेत संशयास्पद व्यवहार आणि कोट्यवधी रुपयांची कामे या सर्व बाबींमुळे शहापूर सब डिव्हिजनमध्ये भ्रष्टाचाराचे मजबूत नेटवर्क असल्याचा गंभीर आरोप जोर धरू लागला आहे. या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित टेंडर क्लार्कची तात्काळ बदली व सर्व टेंडरांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई होणार की शहापूर सब डिव्हिजनमधील हा सेटिंग कारभार सुरूच राहणार याकडे आता संपूर्ण शहापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे. न्यूज रिपोर्टर किशोर भोईर, मशाल न्यूज, शहापूर.